जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. उघडे बहुजन समाज पार्टीचा शहराध्यक्ष काल परवा न्यूज आली की महाराष्ट्र सरकारने 393,25,00,000चा समाज कल्याणचा SC/STचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केला. ही पहिलीच वेळ नसून याआधीही 7,000 कोटीचा निधी इतरत्र वळवण्यात आला. अजित पवारांनी ते केलं होतं, पण त्या विभागाचा समाज कल्याण विभागाचा मंत्री संजय शिरसाट यांना तर माहितीही नाही त्यांचा निधी पळवलेला. अशी वाईट अवस्था आहे. या अवस्थेत भाजप, शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वच पक्ष आहेत. अजित पवारांना तर ही समाज कल्याणचा निधी त्याच्यासाठी खास सप्लिमेंटरी असल्याने असतं. ते कुणालाही ते असं सहज वाटतात. त्यांच्या हक्काचा निधी आणि जो निधी आपल्या मूलभूत हक्कासाठी, मूलभूत धोरणासाठी ठेवलेला आहे, नियमाने हा निधी इतरत्र वळवता येत नाही. पण हा अजित पवार आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हा मुद्दामून हा निधी इतरत्र वळवत असून आपल्या येणाऱ्या पिढ्या पुन्हा गुलाम त्यांचे शैक्षणिक धोरणात कपात करत आहेत. याचा बहुजन समाज पार्टी आधी निषेध केले, आजही निषेध करते. पण मला आंबेडकरवादी लोकांना व चळवळीत काम करणाऱ्या लोकांना आणि समाजाला सांगायचं आहे की तुम्ही या खापऱ्यांच्या म्हणजे छोट्या छोट्या नगरसेवक पदासाठी भाजप, राष्ट्रवादीमध्ये जाणाऱ्याच्या मागं न लागता आपलं आंदोलन मजबूत करा. त्याशिवाय आपले हक्क अधिकार अबाधित राहत नाही. कारण काय, या भाजपमध्ये बी SC/STचे नेते आहेत, पण कोणीही त्याच्यावर आवाज उठवणार नाही. कारण त्यांच्या मालकाच्या इशाऱ्यावर त्यांनी काम करतात. ते शेवटी खापरे असतात. बाबासाहेब म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या नजरेच्या इशाऱ्यावर त्यांचं काय म्हणणं ओळखून त्यांनी स्वतः वागतात. अरे हीच आता राष्ट्रवादीमध्ये अण्णा बनसोडे असतील, शिंदे सेनेमध्ये संजय शिरसाट असतील, ही SCचे नेते आहेत, पण त्यांचा आवाज उठत नसते, त्यांनी बोलत नसतात किंवा त्यांचा आवाज ऐकला जात नसते. त्यामुळं बाबासाहेब म्हणल्याप्रमाणे आपण स्वतः राजकीय ताकद निर्माण करून या सर्व गोष्टीला थांबवण्यासाठी सगळ्यांनी मिळून बहुजन समाज पार्टीची कास धरावी व या खापऱ्यांची त्यांची मस्ती चिरवून त्यांच्या मालकाची गचांडी धरण्याची आपण ताकद ठेवू. तरच आपले हक्क अधिकार राहतील. व पुढच्या पिढीला आपण हस्तांतरित करू. नाहीतर पुढची पिढी आपल्याला नालायक म्हणल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो. जय भीम, जय भारत.